विधान परिषदेची निवडणूक होते, 11 जागांसाठी निवडणूक होताना दिसते आणि त्यामध्ये जयंत पाटील जे शेकापून असणार आहेत त्यांना महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। सर काय बघताय, कारण की चर्चा अशी आहे की तुम्हाला उमेदवारी दिली गेली पण अजूनही ठाकरे गटाकडून तुम्हाला पाठिंबा मिळालेला नाही। इंडिया आघाडीची उमेदवारी आहे, इंडिया आघाडीच्या याच्यामध्ये सर्वांचा एकमती निर्णय असतो। ठाकरे पण मला पाठिंबा देतील, त्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही। ते ठाकरे गटातल्या काही नेत्यांचं म्हणणं असं आहे की रायगडमध्ये जी जागा झाली त्यावेळेस आपल्याला मदत काय संबंध आहे रायगडमध्ये जे आहे रायगडमध्ये आम्ही इकडे लीड घेतलेला आहे मावळच्या खालच्या मतदारसंघात, तसं काय होत नाहीये। ते त्याच्यावर मी कॉमेंट्स करायला मागत नाहीये, कॉमेंट्स केले तर वेगळे होतील, ते त्याची गरज नाहीये, त्याचा आणि याचा विषय नाहीये। विधान परिषदेमध्ये पवार साहेबांच्या आग्रहाखातर मी उभा आहे आणि पवार साहेबांचा भक्कम पाठिंबा मला या ठिकाणी दिलेला आहे आणि इंडिया आघाडीमध्ये पवार साहेबांचा अंतिम शब्द आज आम्ही मानतो आतापर्यंत आणि मला वाटत नाही उद्धवजी किंवा शिवसेना मला विरोध करेल, कोणी करणार नाही। महाविकास आघाडीच्या 11 पैकी किती जागा तुमच्या निवडून येऊ शकतात? 3 जागा पण येऊ शकतात निवडून, पण तो निर्णय झाला नाही। 2 दिवसात बसू आम्ही आणि त्याच्यावर निर्णय घेऊ, पण मी उभा राहणार आहे आणि मला त्यापैकी माझा फॉर्म पण रेडी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या कुठे प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही। निश्चितच म्हणजे जयंत पाटील हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत आणि त्यामुळे विधान परिषदेमध्ये त्यांची निवड होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन राकेशसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।